नमस्कार. आरपार न्यूजमध्ये आपले स्वागत. हाक तुमची साद आमची. आपण पाहत आहात आरपार मराठी न्यूज आणि जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी देश शहरातून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळीची ही क्षणचित्रे आपण पाहू शकता आरपार मराठी न्यूज चॅनलवरती. पाहून घेऊया. मोर्चाच्या माध्यमातून अगदी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आक्रोश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आंदोलन बॅनर दिसतोय पुढे बॅनर जातो. बॅनरच्या पाठीमाग कार्यालयावर हा मोर्चा पोहोचला. पोलीस प्रशासनाने केलं काय? मारा खाली घातली माय. पोलीस प्रशासनाने केलं काय? मारा खाली घातली माय. परभणी पोलिसांनी केलंय काय? मारा खाली घातली माय. जातीवादी पोलिसांनी केलंय काय? मारा खाली घातली माय. संतोष देशमुख केलंच पाहिजे. त्या पोलीस कोठडीमध्ये असणारा आमचा सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांची निर्गुणपणे हत्या होतीच कशी काय? बंद करो काय देशामध्ये आम्हाला कुणाकडे संरक्षण मागायचं?
तुम्ही संरक्षण देऊ शकत नव्हत। सोमनाथ सूर्यवंशी हा तुमच्या निगराणीत असताना मृत्यू झालाच कसं काय? याचा अर्थ तुम्हीच त्याची निर्गुण हत्या केलेली आहे आणि ते हत्याकांडाच आहे आणि त्याचा न्याय जर आम्हा भीमसैनिकाला नाही मिळाला तर पुढच्या काळामध्ये आम्हाला रस्त्यावर याच्यापेक्षा तीव्रतेने उतरावं लागेल। माझ्या बांधवांनो, घटना फक्त एवढीच होती की संविधानिक पद्धतीनं आमच्या भीमसैनिक परभणीमध्ये न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरले होते आणि ज्या पद्धतीनं आम्ही न्याय मागायला गेलतो न्याय मागणीसाठी आम्ही लढत असताना या प्रशासनानं ज्या 2-4 दिवसापूर्वी आलेलं प्रशासन आहे त्या प्रशासनानं आमच्यावर कॉम्बिंग ऑपरेशन करून हत्या केली। आमच्या भीमसैनिकाला ताणू मारलं। अरे या देशात जर आमच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणं हा गुन्हा असेल तर आम्ही भीमसैनिक 1000 वेळा ते गुन्हा करायला तयार आहोत आणि लोकशाही पद्धतीने आम्ही न्याय मागणं चुकीचं आहे का? जर हे चुकीचं असेल तर आम्हाला न्याय देणार कोण? बीडमध्ये संतोष देशमुखची हत्या झाली, आज सलग 15वा दिवस न्याय कुठं आहे? न्याय कुणाची रखलदारी आहे का? इतकी सत्ता कुणाची रखलदारी झाली का काय? आम्ही कुणाला न्याय मागायचा? जर या ठिकाणी लोकप्रतिनिधीला न्याय मिळत नसेल तर आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला न्याय कोण देणार? आज आम्ही या ठिकाणी ज्या स्वरूपात रस्त्यावर उतरलो त्याच्यापेक्षा उग्र स्वरूप आणि विद्रोही स्वरूप आम्हाला धारण करावं लागेल। जर आम्हाला सोमनाथ भाऊ सूर्यवंशीला आणि संतोष भाऊ देशमुखला न्याय मिळाला नाही तर पुढच्या काळात आम्ही चक्का जाम आंदोलन करू। पूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्का जाम असेल। तुम्ही इकडे नाहीये मित्रांनो, ना कुठल्या नेत्याचा नाहीये, हा फक्त संविधानाला मानणाऱ्या लोकांचा आहे आणि फक्त आपल्या सगळ्यांचा एकच नेता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या मार्गाने आपण लोकशाहीच्या मार्गाने आज या ठिकाणी तहसीलदारला आपले निवेदन आणि आपले म्हणणे मांडण्यासाठी इथं आपण आलेलो आहोत। या देशाचा आत्मा आहे हे कुणाला सांगायची आता गरज नाहीये। हा देश संविधानाच्याच प्रत्येक नियमावर चालतो। असं असताना समाजाच्या भावना तीव्र होणं हे साहजिक आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला केज आणि परभणी इथं दोन्ही ठिकाणी आताच वक्त्याने आपापल्या मनोगतातून व्यक्त केलेल्या भावना शासनानं लक्षात घ्याव्यात। दोन्ही ठिकाणी पोलिसांच्या भूमिकेबद्दल पूर्ण संशय नव्हे, पूर्णपणे जवळजवळ विश्वास लोकांचा असा झालाय की पोलिसच दोन्ही ठिकाणच्या घटनेला कारणीभूत आहेत। पोलिसांना आमचं म्हणणं आहे, खरं आहे तुम्ही या समाजाचे घटक आहात, परंतु निवड किराणा दुकान चालल्यासारखं बंद करा। आता केजमधलं पोलीस स्टेशन एखादा किराणा दुकान जसं चालतंय तिथं ज्याच्यावर अन्याय झाला त्यालाच दमबाजी केली जाते। तू कशाला मारा गेला होता? काय झालं तुझं? आणि जो अन्याय करतो त्याला पायघड्यात घालून पोलीस त्याला संरक्षण देतात। यासाठी म्हणूया, कारण याच्यानंतर जो आवाज येईल, यानंतर जी रिॲक्शन होईल ते समाजानं आणि प्रशासनानं लक्षात ठेवावी एवढंच आम्ही म्हणतो। या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख या दोन्हीसाठी तुम्ही न्यायासाठी केलेल्या मागणीमध्ये आम्ही या ठिकाणी तुमच्या बरोबर सहभागी आहोत। पुन्हा एकदा आम्ही सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या अनुयायांना सगळ्यांना सांगतो, मूठभर मनुवादी असतील सगळ्या समाजात आहेत, मूठभरच आहेत, त्यांची विचार करू नका। आपल्याला एक होऊन अशा अन्यायाच्या विरोधात लढा देऊया। आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत। तुमचं मी कौतुक करतो। धन्यवाद। आज निषेध करण्यासाठी जमलेले सर्व समाज बांधव, खरं तर हे अति निंदनीय जे चाललेलं देशामध्ये जे चाललेलं काही राजकारण आहे किंवा जे तानाशाही चाललेली आहे हे चुकीच्या पद्धतीने चाललेले निव्वळ मानवतेला काळिंबा फसणाऱ्या घटना या जिल्ह्यामध्ये आणि देशामध्ये चाललेल्या आहेत। खरं तर परभणीमधली घटना अत्यंत एवढी दुर्दैवी आहे की त्या संबंधित कोम्बिंग ऑपरेशन केलं, संविधानाची विटंबना केली म्हणून काही भीमसैनिकांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलन पोलिसांनी चिरडून हे अतिरेक करण्याचा प्रयत्न केला। त्याच प्रकारामधून सोमनाथ सूर्यवंशी या देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे आणि गुलामाला गुलामीच्या झोकडातून मुक्त करणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा करतो। मित्र, परभणीला जी घटना झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान शिलाची तोडफोड करण्यात आली आणि लोकशाहीच्या मार्गाने
हा भीमसैनिक सर्व भीमसैनिक परभणीचा हा लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करीत असताना काही नतमस्तक बारा बापाच्या अवलादांनी या लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत असताना त्याला डाग लावण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनं दलित वस्त्यामध्ये घरात घुसू कॉम्बिंग ऑपरेशन करून महिला सहित आया बहिणी सहित आणि आमच्या वाल्याच्या कुमारासहित सगळ्याला मारलं, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि यामध्ये आमचा शहीद झालेला आपण शहीदच म्हणू आणि सोमनाथ सूर्यवंशी हा त्याच्यात मयत झालेला आहे. त्याचे PCR घेतला, PCR घेतल्याच्या नंतर त्याला MCR केलं. या जेलरनं त्याचं मेडिकल चेकअप न करता तसा मध्ये आमचा शहीद सोमनाथ सूर्यवंशी जेलमध्ये टाकला आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा प्राण गेला. आणि त्या आमची अशी मागणी आहे की त्या जेलरला सुद्धा निलंबित केलं पाहिजे आणि सोमनाथ सूर्यवंशी हा ग्रॅज्युएट LLB केलेला माणूस, हा पूर्ण बाबासाहेबांच्या चळीत ठोकून दिलेला माणूस, वडार समाजाचा शहीदाचा आपण घोषित करू. सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळाला पाहिजे आणि जे पोलीस ज्याच्या दोषी असतील, मारणारे असतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून 180302 गुन्ह्याचा दाखल झाला पाहिजे. सर्व महाराष्ट्रात भेटलेला आहे. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानून निषेध करतो. आम्ही कुणाच्या अंगावर जात नाहीत, अगर कुणाच्या हे करत नाहीत. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतो आणि पोलीसवाल्यानं बॉम्बिंग ऑपरेशन करून आमच्या जे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मारहाण केली, आमच्या बहिणीला मारहाण केली. त्यांचा आमच्या तालुक्याच्या वतीनं सर्व आक्रोश मोर्चा, दलित आक्रोश मोर्चाच्या वतीनं मी त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि संतोष देशमुखांना सरपंच सांगायचं झालं तर याच तालुक्यामध्ये अशी घटना होणार बी नाही आणि झाली बी नाही. मानवतेला काही फसणारी घटना आहे. संतोष देशमुख हा बार्शी तालुक्यातला कार्यकर्ता मामाच्या गावी आला आणि 18 पगड जातीला घेऊन तिथं न्याय देण्याचं काम करीत होता. आणि त्या कंपनीमध्ये दलित सोनवणे नावाचा अशोक सोनवणे हे त्यांचे चुलते असे कामाला वाच म्हणून लावलेले होते. आणि खंडी बहादरांनी आम्हाला जाऊ दे मध्ये धुडगूस घालू दे, ते जाऊ देण्यात म्हणून त्या सिक्युरिटीला मारहाण करण्यात आली आणि त्यांना विरोध म्हणून संतोष अण्णा देशमुख तिथे गेले आणि त्यांचा इगो कमी झाला आणि त्याला हकलून दिलं. संतोष देशमुखानं म्हणजे ही कशामुळे झालं तर सिक्युरिटीला दलिताला न्याय देण्यासाठी संतोष देशमुखांना झोपून घेतलं आणि त्याचाच बदला घेण्यासाठी हे षडयंत्र. आम्ही कुणाच्या जातीच्या विरोधात नाहीत, गुन्हेगाराला जात नसते आणि त्या गुन्हेगाराला पोलीस तात्काळ इथं आले आपल्या कर्मचारी पोलिसाकडे, तिथून तरी त्यांनी आमचं तक्रार घेतली नाही. पोलिसांनी तक्रार घेतली असती तर संतोष अण्णा देशमुखची हत्या झाली नसती. म्हणून माझा आणि आपल्या केजमधील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या झालेली आहे. संतोषजी देशमुख यांना टोल नाही करून उचलून नेलं, अपहरण केलं गेलं आणि त्यांचे हाल करून मारलं गेलं. एखाद्या पशुला देखील लाज होईल अशा प्रकारचं त्यांचे हाल करून त्या ठिकाणी मारलेलं आहे. आणि त्याचबरोबर आमचा भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी हा या घटनेचं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये संविधानाचं अवमान झाला, विटंबना झाली, त्याचं त्या ठिकाणी पोलीस लाठीचार्ज करीत असताना त्याचं व्हिडिओ चित्रण करीत होता. हे गोष्ट कुठंतरी प्रशासनाला खटकली आणि मग त्याला मारहाण त्या ठिकाणी केली. मारहाण केल्यानंतर त्याला पोलीस कोठडीतून परत न्यायालयीन कोठडीमध्ये डांबलं गेलं. त्याच्या अंगावर एवढ्या जखमा होत्या, त्याला इतकं तो म्हणजे याला जखमी झालेला असताना देखील त्याला या जेलमध्ये डांबलं गेलं आणि जेलमध्ये डांबलं गेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही तमाम केस तालुक्यातले भीमसैनिक आम्ही या घटनेचा निषेध करून त्या घटनेचे संदर्भात जे कोणी आरोपी असतील त्यांना सहकार्य करणारे कोणी अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील किंवा राजकीय लोक असतील त्यांना निश्चित त्याच्यामध्ये आरोपी करून त्यांना देखील आरोपी करावं या मागणीसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. आणि इथून पुढे प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की जोपर्यंत अशा घटना होतात, जोपर्यंत तुम्ही त्यांच्या पाठीशी राहाल तर त्यावेळेस जर भीमसैनिक रस्त्यावर उतरला तर निश्चितच आम्ही त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत. एवढंच त्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. या ठिकाणी सर्व भीमसैनिकांचं सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो की कमी वेळात सर्व
समाज बांधवापर्यंत आमची सर्व तालुक्याची टीम पोचली आणि त्यांना प्रतिसाद देऊन या ठिकाणी मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाला। खरं तर जर कारखाना जर गेला नसता आणि सगळे आमचा समाज जर या ठिकाणी आपल्या आपल्या गावात जर राहायला आला असता तर ह्या ठिकाणी मी दाव्याने सांगतो की 100% हे केस पूर्ण निळ्या वादळाने भरून गेलं असतं, निळ्या वादळाने भरून गेलं असतं। आणि ज्यावेळी हे वादळ या तहसीलमध्ये धडकलं असतं तर त्या टायमाला या प्रशासनाच्या चड्ड्या पिवळ्या झाल्या असत्या। बंधूंनो, या ठिकाणी जेव्हापासून या 2 कुबड्याचं सरकार, या हाफ चड्डीवाल्याचं सरकार, हे फडणवीस सरकार ज्यावेळी या सत्तेमध्ये बसलं, या सत्तेमध्ये बसल्याच्या नंतर या ठिकाणी या फडणवीस सरकारने आमच्या दलित असतील, बहुजन असतील, ओबीसी असतील, अल्पसंख्याक असतील, आमच्या सर्व बहुजन समाजावर एक अन्याय अत्याचार करायला सुरुवात केलेली आहे। बंधूंनो, या फडणवीसने जशी शपथ घेतली, या फडणवीस जसा मुख्यमंत्री झाला तसंच याने परभणी या ठिकाणी जिथं एका मातेपुरीने संविधानाची प्रतिकृतीचा अपमान केला होता त्या ठिकाणी मात्र तिथं कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आमच्या निष्पाप भीमसैनिकावर दंगलीचे खोटे गुन्हे दाखल केले। गुन्हे दाखल केले तर केले, पण कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली या फडणवीस सरकारने लोकांना, जे सुशिक्षित आमचे सगळे युवक होते, जे शाळा शिकत होते, ज्यांना भविष्यात नोकऱ्या लागत होत्या, अशा सर्व भीमसैनिकांना यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले। खोटे गुन्हे दाखल करत असताना त्या ठिकाणी आमचे सूर्यवंशी, सोमनाथ सूर्यवंशी, तुम्हाला एक सांगतो, ते वडार समाजाचे होते। वडार समाजाचा एक आंबेडकरी विचाराचा तरुण, वडार समाजाचा एक निळ्या झेंडा ज्याने हातात घेतलेला तरुण तो आंदोलनामध्ये सहभागी झाला होता। आणि सहभागी झाल्याच्या नंतर या पोलिसांनी त्याच्यावर दंगलखोरचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर न्यायालयीन कोठडीच्या नावाखाली त्याचा बळी घेतला। बंधूंनो, मला वाटतं की कुठंतरी इतर समाज ज्यावेळी आमच्या आंबेडकरी चळवळीमध्ये सामील व्हायला लागतो तर इतर समाजाचा बळी घेऊन यांना कुठंतरी आंबेडकरी चळवळ दडपण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी हे सरकार सातत्यानं काम करत आहे। हे बघा, आज या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाचं असेल, मराठा समाजाचं आरक्षण असेल किंवा दलितांच्या न्याय हक्काचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतमजुरांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, स्कॉलरशिपचे प्रश्न असतील, रोजगारांचे प्रश्न असतील, हे प्रश्न बाजूला ठेवून निवळ आणि निवळ जातीपातीचं राजकारण करून या फक्त एकमेकाच्या डोके फोडण्याचं काम हे दलाल, हे बडव्या सरकार करत आहे। त्याचा आपण या मोर्चाच्या माध्यमातून जाहीर निषेध करत आहोत। कृष्ण होऊन जाऊ द्या। परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय लोकशाहीचा, भारतीय संविधानाचा। 2 मिनिटं आपण या ठिकाणी जमलेलो आहे, आपण निषेध मोर्चा काढलेला आहे आणि या दोन्ही बहादरांना यांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। याच्यासाठी सर्व केस तालुक्याचे वतीने श्रद्धांजली, एक सगळ्यांनी शांत उभा राहून या दोन्ही बहादरांना श्रद्धांजली व्हायची आहे। सर्वांना शांत यांना न्याय कसा मिळेल यासाठी आपण निवेदन पण देऊ आणि श्रद्धांजली 1 मिनिट कार्यक्रम होईल।